नमस्कार मंडळी. मराठी सिनेसृष्टीतून एकापाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत. मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय कलाकाराने कायमचा निरोप घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चला तर मग जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज लोकप्रिय दिग्दर्शक लेखक स्वप्नील मयेकर यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचे दुःखद निधन झालं आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शन म्हणून त्यांचा पहिला चित्रपट मराठी पाऊल पडते पुढे हा प्रदर्शन होण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. या बातमीने सिनेसृष्टीत मोठ्या दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं असं त्यांचं कुटुंब आहे. स्वप्नील यांचं घाटलगाव येथे राहत्या घरी निधन झालं. ते गेल्या काही दिवसापासून खूपच आजारी होते. स्वप्नील यांनी हा खेळ संचिताचा या दूरदर्शन मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शन केले होते. अशा दिग्गज कलाकाराच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांची या चॅनेलद्वारे दिग्दर्शक लेखक स्वप्नील मयेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.